नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोकी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वाधार योजनेसाठी जो सेकंड इन्स्टॉलमेंट आहे तो कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. सेकंड इन्स्टॉलमेंट मिळवण्याकरिता कोणता फॉर्म भरायचा आहे त्याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. स्वाधार योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्याकरिता कोणता आणि कसा फॉर्म भरायचा आहे. फक्त 5 मिनिट लागणार आहेत मित्रांनो हा फॉर्म भरण्याकरिता, त्यामुळे संपूर्ण फॉर्म भरा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्याच्या नंतर hmas.myit.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. सध्या माझी तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा आवाज नाकातून येत आहे मित्रांनो, तुम्ही समजून घेऊ शकता. अशा प्रकारे लॉग इन झाल्याच्या नंतर एक इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या कॅन्डिडेटचा जो फॉर्म आहे तो इंटरफेस तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी स्वाधार सर्व्हिस आहे आणि तो फॉर्म जो आहे तो फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला तुम्हाला दिसून येत आहे मित्रांनो. फॉर्म लॉग इन झाल्याच्या नंतर उजव्या साईडला तुम्हाला सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टंट डिपार्टमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे उजव्या बाजूला सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता सर्वात खाली स्वाधार इन्स्टॉलमेंट डिटेल्स यावर तुम्हाला क्लिक करायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरी स्वाधार इन्स्टॉलमेंट डिटेल त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामध्ये फक्त 2-4 ऑप्शन तुम्हाला टाकायचे आहेत. फायनान्शियल इयर 2024 असणार आहे. त्यानंतर कितवं इन्स्टॉलमेंट आहे सेकंड. त्यानंतर तुमची जी किती टक्के तुम्ही प्रेझेंट आहात, उपस्थिती आहे ते तुम्ही त्या सेकंड इन्स्टॉलमेंट फॉर्म वरून टाकू शकता मित्रांनो. या ठिकाणी जसं तुम्ही टाकितलं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स टाकायचे, पर्सेंटेज टाकायचे. ती पर्सेंटेज देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकून देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन मध्ये याआधी तुम्हाला हप्ता मिळालेला आहे का, मिळाला असेल तर किती रुपये मिळाला आहे, होय किंवा नाही मध्ये तुम्हाला उत्तर देऊन किती हप्ता मिळाला आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. टाकल्याच्या नंतर मित्रांनो ते बी स्टेटमेंटचा फॉर्म हे जे तुम्हाला दिसत आहे समोर, हा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण लिहून तो अपलोड करायचा आहे. त्या ठिकाणी आपण अपलोड करून घ्यायचा आहे. हा फॉर्म अपलोड करून त्यानंतर अपलोड स्टेटमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. उजव्या साईडला अपलोड स्टेटमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की तुमचा जो फॉर्म आहे तो खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की तुमचा जो फॉर्म आहे तो जतन झालेला आहे. सर्व आपण टाकलेली माहिती त्या ठिकाणी खाली येऊन जाईल. पहावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा बी स्टेटमेंटचा जो फॉर्म आहे ते दिसून येईल. अशा प्रकारे तुम्ही सेकंड इन्स्टॉलमेंट फॉर्म भरू शकता.